नाशिक तालुक्यातील वासाळी शिवारातील सुतार ओहोळ या सर्वात मोठा नैसर्गिक नाला काही व्यक्तींनी जेसीबी मशीनच्या सहाय्यानं बेकायदेशीररित्या बुजवल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून संबंधितांवर कडक कारवाई करून नाला पूर्ववत करण्याची मागणी केली आहे। तक्रारीनुसार काही लोकांनी या नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करून तो बुजवलाय आणि त्या ठिकाणी मोकळा प्लॉट तयार केला असून इतकेच नव्हे तर नाल्याचा मूळ प्रवाह बदलून गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगतच नवीन 4 खोदण्यात आले असून ग्रामस्थांनी तक्रारीमध्ये सांगितलं आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्याच्या मध्ये नाल्याचा प्रवाह बदलल्यामुळे पाण्याचा दाब वाढून मुख्य रस्ता खचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। वासाळी औद्योगिक वसाहतीमुळे या मार्गावर नेहमीच जड वाहनांची मोठी वर्दळ असते। रस्ता खचल्यास वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होऊन भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जाते। या गंभीर प्रकरणाची माहिती ग्रामस्थांनी आधीच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका, तलाठी यांना दिली होती। मात्र स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचं हा आरोप ग्रामस्थांनी केला असून स्थानिक पातळीवर दाद न मिळाल्यानं शेवटी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले। या तक्रारीच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांनाही पाठवण्यात आल्या असून पावसाळा तोंडावर असल्यानं प्रशासनानं या गंभीर प्रकरणामध्ये तातडीनं हस्तक्षेप करावा आणि दोषींवर कडक कारवाई करून नाला मूळ स्थितीमध्ये आणावा अशी आग्रही मागणी आणि वासाळीतील ग्रामस्थांकडून आता केली जात आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।